नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज आपण बनवणार आहोत पालक रस्सा भाजी। त्यासाठी लागणार आहे हे धुवून चिरून घेतलेले पालक भाजी आहे, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या कट करून घेतल्या आहेत, कोथिंबीर, मुगाची डाळ, जिरे मोहरी, लाल तिखट, हळद, किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ। चला तर आपण भाजी बनवायला सुरुवात करू। सर्वप्रथम आपण भाजी आणि मुगाची डाळ वाफवून घेऊ। यामध्ये ही मुगाची डाळ टाकून घेऊ आणि पाणी टाकू। यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता ही 10 मिनिटं आपण भाजी वाफवून घेऊ। आपली भाजी आता शिजून झाली आहे। यामध्ये आपण बेसन पीठ ॲड करू आणि हे व्यवस्थित घोटून घेऊ। आपली भाजी व्यवस्थित घोटून झाली आहे। आता आपण याला फोडणी देऊ। फोडणीसाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झालं आहे, त्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकू, बारीक चिरलेला लसूण टाकू, थोडीशी कोथिंबीर, लाल तिखट, हळद, किचन किंग मसाला, थोडंसं हे परतून घेऊ फोडणी आपण। आता यामध्ये आपण शिजवलेली भाजी घालून घेऊ आणि चवीपुरतं मीठ। बघा, तयार आहे आपली पालक रस्सा भाजी। आता वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि याला एक उकळी येऊन द्यायची। बघा किती छान दिसते आपली भाजी। तयार आहे आपली पालक रस्सा भाजी। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ट्राय करून बघा। अशा पद्धतीने बनवलेली पालक रस्सा भाजी खूप छान लागते। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।